रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. उद्या रात्री अमावस्या लागणार आहे, तर आपण ती रविवारी साजरी करणार आहोत. मौनी अमावस्या हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र असा दिवस मानला जातो. पौष महिन्यातील अमावस्येला मौनी अमावस्या असं म्हणतात. या दिवशी सूर्य आणि चंद्र दोन्ही मकर राशीत असतात. त्यामुळे या दिवशी स्नान, दान, जप, तप आणि पितरांचे तर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. मौनी अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. यामुळे पुण्य मिळतं आणि आयुष्यात सुखसमृद्धी येते. अशी श्रद्धा आहे की पौष महिन्यात पुण्यकाळात हरिद्वार आणि प्रयागराजमध्ये स्नान केल्याने मोक्ष मिळतो असे म्हणतात. तसेच या अमावस्येमधील पूजन अश्वमेध यज्ञाएवढे पुण्य देणारे आहे असे देखील म्हटले जाते. मौनी अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून ते सूर्योदयापर्यंतचा काळ स्नान करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. त्यामुळे सकाळी 4:43 ते सकाळी 5:23 वेळ अत्यंत शुभ राहील. या काळात पवित्र नदीत स्नान करण्याची परंपरा आहे. आपल्याला नदीत स्नान करणे शक्य नसेल तर घरीच पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करणे देखील पुण्यदायक ठरू शकते. या दिवशी तर्पण आणि दान केल्याने पितरांना मोक्ष मिळतो आणि जीवनात सुखसमृद्धी येते. मौनी अमावस्येवर पितरांचे तर्पण. तर बघा, मौनी अमावस्या हा दिवस पितरांच्या तर्पणासाठी अत्यंत शुभ मानला जातो. अशी आपल्याकडे मान्यता आहे की या दिवशी पवित्र नदी स्नान करून तिळाचे पाणी पितरांना अर्पण केल्याने आणि गरजू लोकांना अन्न व वस्त्र दान केल्याने पितरांचा विशेष आशीर्वाद मिळतो. असे मानले जाते की पिंपळाच्या झाडाखाली देखील दिवा लावावा. मौनी अमावस्येच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. पिंपळाचे झाड हे देवांचे निवासस्थान आहे. असे मानले जाते की पिंपळाच्या झाडावर पाणी अर्पण करणे आणि संध्याकाळी दिवा लावल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. पूर्वजांना अन्न अर्पण करा. तर असं मानलं जातं की अमावस्या हा दिवस जेव्हा पूर्वज आपल्या वंशजांना भेटण्यासाठी पृथ्वीवर येतात, तर अशा परिस्थितीत या दिवशी उपवास करावा असं सांगितलं आहे. पण शक्य नसेल तर नाही केला तरी देखील चालेल. एखाद्याने पवित्र नदीत स्नान केले पाहिजे आणि दानधर्म आणि पूर्वजांना अन्न अर्पण केले पाहिजे. असे केल्याने पूर्वजांची कृपा प्राप्त होते. अन्न अर्पण म्हणजे काय तर बघा, तुम्ही बिना मिठाचा भात शिजवून त्यावरती काळे तीळ टाकून तुमच्या छतावर किंवा बाल्कनीत कावड्यांसाठी ठेवू शकता. मराठी पंचांगानुसार अमावस्या आली की महिना बदलतो. सध्या मराठी पौष महिना सुरू असून रविवारी अमावस्येनंतर माघ महिना सुरू होणार आहे. या महिन्याची अमावस्या ही दर्शमौनी अमावस्या असते. पितृकृपा प्राप्त करण्यासाठी आपण आत्ताच बघितलं की हा महिना शुभ मानला जातो. भगवान शिव आणि विष्णू यांची पूजा केल्याने शुभ फळ देखील मिळतं. या दिवशी आपण काही गोष्टींचं गुप्तपणे दान देखील करायचं असतं. तर आयुष्यात शुभता येते आणि पूर्वज पित्रांसोबतच देवी देवांचा आशीर्वादही प्राप्त होतो. मौनी अमावस्येचे गुप्तदान काय तर मौनी अमावस्येच्या दिवशी गुप्तदान करणे खूप फलदायी मानलं जातं. दान अशा प्रकारे करावे की ज्याला दान दिले आहे त्याला तुमच्याबद्दल माहिती नसावं आणि तुमच्या घरातील लोकांनाही या दानाबद्दल कळू नये. असे गुप्तदान केल्याने जीवनात समृद्धी येते आणि अनेक दोषांपासून मुक्ती मिळते. मंगळ आणि सूर्यग्रहांचा शुभ प्रभाव मिळवण्यासाठी आणि भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करण्यासाठी या दिवशी गूळ, गहू, लाल वस्त्राचे गुप्तदान करावे. यामुळे कुंडलीतील सूर्य आणि मंगळाची स्थिती सुधारते आणि पितरांचा आशीर्वादही मिळतो. पितृदोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी या दिवशी काळ्या तिळाचं दान देखील तुम्हाला करता येईल. तुम्ही गुप्तपणे एखाद्या मंदिरात काळे तीळ देऊ शकता. तसेच काळे तीळ मिश्रित जलाने शिवलिंगाला जलाभिषेक केल्यास मनोकामना देखील पूर्ण होतात. धनाचे दान करणे देखील या दिवशी खूप शुभ मानलं जातं. गुप्तपणे धनदान केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आर्थिक भरभराट होते. याच सोबत अन्न, वस्त्र, पादत्राणे, पलंग किंवा सतरंजी याचेही गुप्तदान तुम्ही करू शकता. यामुळे शनी, सूर्य, गुरु, मंगळ आणि चंद्र हे सर्व ग्रह शांत होतात आणि जीवनात
संकटे दूर होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. तुमचे पूर्वज ज्या वयाचे असतील ते वय लक्षात घेऊन तशा गरजूंना तुम्ही काही वस्तू दान करू शकता. सकाळी लवकर उठून आपण सूर्याला अंघोळ वगैरे बघा, सगळ्यात आधी तर अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे. मात्र त्याआधी जेव्हा तुम्ही घराची फरशी पुसणार त्यामध्ये तुम्हाला खडं मीठ टाकायचं आहे. तर बघा, अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून तुम्ही अंघोळ करायची आहे, स्नान करायचं आहे. ते झाल्यानंतर देवांची विधिवत पूजा झाल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण केल्यानंतर एका तांब्याच्या भांड्यामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी, त्यात काळे तीळ मिसळून दक्षिणेला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे. त्याला तर्पण असं म्हणतात. पितृदेवताय नमः असं म्हणत तुम्ही ते तीळ तर्पण पितरांसाठी करू शकता. या दिवशी असं म्हटलं जातं की पूर्वज हे पृथ्वीवर येऊन बघत असतात की आपले लोक आपल्यासाठी काय करतात. आपले पूर्वज जे आहेत त्यांना कुठेतरी मोक्ष मिळण्यासाठी ते धडपड करत असतात. त्यामुळे त्यांना मुक्ती हवी असते, त्यांना मोक्ष हवा असतो. त्यांच्यासाठी आपण काय करतो तर ते बघण्यासाठी ते येत असतात. तर ते प्रसन्न होऊनच जावेत यासाठी आपण काय करायचं असतं, अर्थात सगळ्यात आधी तीळ तर्पण तुम्ही करायचं आहे. दुसरी गोष्ट अशी की बिना मिठाचा भात शिजवून तुमच्या टेरेसवर किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये तुम्ही तो ठेवायचा आहे. तो ठेवताना त्यावरती थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. आता तो कुठला पक्षी खातो याला महत्त्व नाही, तुम्ही ते तुमच्या पितरांच्या नावाने ठेवलेलं आहे. तिसरी गोष्ट अशी की तुम्हाला साखर पाण्यामध्ये मिक्स करून हे गोड पाणी देखील तिथे ठेवायचं आहे. यांनी आपले पितर नक्कीच प्रसन्न होतील. बघा, प्रत्येक घरामध्ये नाही पण असे बहुतांश घरं असतील की ज्यांच्याकडे अमावस्येच्या दिवशी माठाजवळ पितरांसाठी दक्षिणेला तोंड करून दिवा लावला जातो. असं म्हणतात, माठाजवळ पिण्याच्या पाण्याच्या माठाजवळ पितरांचा वास असतो. तिथे देखील तुम्ही दिवा लावू शकता. मात्र तो दिवा कसा लावावा तर तुम्ही साधी मातीची पणती घेतली तरी देखील चालेल. त्यामध्ये तिळाचं तेल टाका, काळे थोडेसे तीळ टाका, तिळाचं तेल नसेल तर कुठलंही टाका. कापसाची वात लावा, त्याचं तोंड दक्षिणेला करा. एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती तो दिवा ठेवा, त्याचं तोंड दक्षिणाला करा. ओम पितृदेवताय नमः म्हणा. पितृ अष्टक येत असेल तर अतिशय उत्तम. तर हा दिवा तुम्ही माठाजवळ लावू शकता. पण ज्यांना घरामध्ये दिवा लावायची इच्छा नाही आहे त्यांनी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर संध्याकाळी सायंकाळच्या वेळी असाच दिवा लावायचा आहे. संध्याकाळी जाता जाता जेव्हा ते तुमच्या घरात त्यांच्यासाठी प्रकाश बघतील तेव्हा ते नक्कीच प्रसन्न होतील. बघा, प्रत्येक गोष्ट ही आपण आपल्या घरातील व्यक्तींच्या सुखासाठी, समाधानासाठी, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी करत असतो. मात्र जर आपले पूर्वज जर नाराज असतील, जर त्यांना त्रास होत असते, ते कष्टात असतील आणि आपण त्यांच्यासाठी काहीच करत नाही असं जर त्यांना वाटत असेल तर अर्थात आपण सुखी राहू शकत नाही. त्यामुळे बघा, आपल्याला त्यांच्यासाठी ही सेवा करायची असते. पितृ अष्टक आवर्जून म्हणा, येत नसेल तर यूट्यूबला लावून श्रवण करा. किंवा एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही दिवा लावणार घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दक्षिणेला तोंड करून जेव्हा तुम्ही दिवा लावणार तर बाहेर जाताना आपल्या डाव्या हातावर, घरात प्रवेश करताना उजव्या हातावर अशा स्थितीमध्ये अशा साईडला तो दिवा जो आहे तो तुम्हाला लावायचा आहे. त्याचबरोबर बघा, तुमच्या घरातील आता ज्याही व्यक्ती म्हणजे तरुण वयातील असतील, वृद्ध वयातील असतील, असं वय लक्षात घेऊन तुम्ही ते दान करायचं असतं. असं नाही की तुम्ही भरपूर दान करा, यथाशक्ती तुम्हाला जमेल तेवढं. निदान एका माणसाचा नाश्ता तुम्ही त्याला द्या किंवा त्याचं एका वेळेसचं पोट भरेल एवढं अन्न तुम्ही दिलं तरी देखील चालेल. नाहीही काही जमलं तर 10-10 रुपयाच्या 2 पाण्याच्या बॉटल घेऊन कुठल्या तरी गरजू व्यक्तीला त्या द्या. मात्र देताना मनामध्ये भाव ठेवा. तुम्ही दान दिलं हे कुणालाही कळता कामा नये. नेहमी असं सांगितलं जातं की दान असं करावं की एका हाताचं दुसऱ्या हाताला देखील समजायला नको, तरच त्या दानाचं पुण्य आपल्याला मिळत असतं. वस्तूंचं दान असो, कपड्यांचं दान असो, चप्पल दानाला देखील अतिशय महत्त्व आहे. त्याचबरोबर पाणी, अन्न याला देखील दानाला महत्त्व आहे. त्याचबरोबर तुम्ही काळे तीळ दान केल्याने देखील पूर्वजांना शांती मिळते. मात्र काळे तीळ कुणाला दान करावे तर तुम्ही शिवमंदिरात जायचं. मूठभर का होईना तिथे काळे तीळ जाऊन पिंडीवर नाही वाहायचे बरं का, साईडला ठेवायचे एका पेपरवर किंवा एका द्रोणमध्ये. तुम्ही मूठभर का होईना पावशेर जेवढं जमेल तेवढे तीळ तिथे दान करू शकता. गुप्त दान, कुणालाही न सांगता केलेलं दानच हे लाभत असतं.
तर या दिवशी आपण छोटे छोटे जे आहेत ते उपाय करत असतो. लक्षात घ्या, या दिवशी आपल्याला उंबऱ्याला देखील हळदीचं लेपन करायचं असतं. माता लक्ष्मीची, भगवान विष्णूंची सेवा देखील या दिवशी केली जाते. त्याचबरोबर भगवान शिवांची देखील सेवा केली जाते. व्हिडिओची माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की